नेक्स्ट आता आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? फाइंड द ऑर्डर ऑफ अ परम्युटेशन. एखादी परम्युटेशनची ऑर्डर कशी फाइंड करायची? काय माहिती आहे आपल्याला? पहिल्याची लेंथ ओके, हा 3, 5, हा. एलसीएम घ्यायचं. रिझल्ट ओपन करा तो रिझल्ट तुझी सांगितली ना, ओपन करा. ऑर्डर ऑफ परम्युटेशन नावाचा कन्सेप्ट आहे. वाचा स्टेटमेंट. काय स्टेटमेंट? येस. थांब थांब. एखादी परम्युटेशन आहे, त्याला जर डिसजॉईंट सायकल मध्ये लिहिता आलं तर एलसीएम घ्यायचा. दॅट इज रिझल्ट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिसजॉईंट सायकल्स? वेगवेगळ्या. आता ह्या सायकल्स आहेत एक्झाम्पल मध्ये, वेगवेगळ्या आहेत का? आहेत का? तर इथं 3 पहिल्या सायकल मध्ये आहे, दुसऱ्या सायकल मध्ये पण 3 आहे. पहिल्यामध्ये 2 आहे, तिसऱ्यामध्ये 2 आहे. डिसजॉईंट आहेत का? ह्या सायकल डिसजॉईंट आहेत का? नाही. मग अगोदर त्यांना डिसजॉईंट आपल्याला कन्वर्ट करावं लागेल आणि मग एलसीएम घ्यावं लागेल. ठीक आहे. सोल्युशन. पहिल्याचं सोल्युशन. तर 1 नंबरचा लेट अल्फा इक्वल टू, या सायकल जशी तशी, 2 1 3 4 3 6 7 5, आणि तिसरी सायकल आहे 2 7 1. राईट. हाऊ टू राईट इट एज अ प्रोडक्ट ऑफ डिसजॉईंट सायकल? कसं लिहायचा? त्याचं प्रोडक्ट करूया. सो 1 मॅप्स टू, कुठे जातो 1? से हा 1 मॅप्स टू 2. हा 2 मॅप्स टू 2 मॅप्स टू, हे बघ इथं इथं बघ, 1 मॅप्स टू 2. टू उत्तर आला का? 2 मॅप्स टू 2, 2 मॅप्स टू 1, 1 मॅप्स टू 1. ठीक आहे. आता 2 मॅप्स टू पहिल्या सायकल मध्ये, राईट साईडनं 7. उत्तर से बघा, मी राईट साईड लिहितो इथं, इकडे बघा कोपऱ्यात. 2 मॅप्स टू 7. आता 7 बघायचं दुसऱ्या सायकल मध्ये. 7 मॅप्स टू 5. आता 5 उत्तर आलं. 5 मॅप्स टू 5, 2 मॅप्स टू 5. क्लिअर आहे. आता आन्सर आलं 5. 5 मॅप्स टू पहिल्या सायकल मध्ये 5, दुसऱ्या सायकल मध्ये 4. उत्तर 4 आलं. आता 4 तिसऱ्या सायकल मध्ये काय आहे का? सो इट इज 4. 5 मॅप्स टू 4. आता उत्तर आलं 4. 4 मॅप्स टू पहिल्या सायकल मध्ये 4, दुसऱ्या सायकल मध्ये 3. 3 मॅप्स टू इथं इथं 2. 4 मॅप्स टू 2, म्हणजे सायकल क्लोज होईल इथं, कारण सुरुवातीला 2 आहे ना इथं. राहिलं काय आता? 3 3 मॅप्स टू 3 3 मॅप्स टू 6 कळतंय? 6 मॅप्स टू पहिल्या सायकल मध्ये, 6 मॅप्स टू इथं 7. 7 मॅप्स टू 7, सो 6 मॅप्स टू 7. आता राहिलं का काही शिल्लक? 1 2 3 4 5 6 7.
वन पासून सुरुवात केली आपण, हे बघ इथं, ही इथं कर्सर बघ. हा, वन पासून सुरुवात केली, वन मॅप्स टू टू, लिहिला टू. टू मॅप्स टू टू, टू मॅप्स टू वन, म्हणजे वन कुठं गेला, वनला, म्हणून सिंगल, तोच स्वतःकडे. राईट. तर हे डिसजॉईंट झाले का आता? राईट, डिसजॉईंट झाल्या. आता इथे एलसीएम घ्यायचं. पण जेव्हा सिंगल एलिमेंट लिहितो आपण तेव्हा ती आयडेंटिटी असते थोडक्यात. आयडेंटिटीनं मल्टिप्लाय केल्यावर उत्तर काय येतं? तेच येतं. म्हणजे काय येईल उत्तर? 2, 5, 4, आणि दुसरं 3, 6, 7. सो दिस इज द प्रोडक्ट ऑफ डिसजॉईंट सायकल्स. वेगवेगळे आहेत. देअरफॉर व्हॉट इज द ऑर्डर ऑफ अल्फा देन? ऑर्डर ऑफ अल्फा इक्वल टू LCM of order of 2, 5, 4, comma order of काय 3, 6, 7. समजते? So this is LCM of what is the order of this cycle? 3. किती लेंथ? ऑर्डर मीन्स लेंथ. आणि याची 3. What is the LCM of 3 and 3? 3 आणि 3 चा LCM काय? GCD झाला तो 3. ऑर्डर ऑफ अल्फा इज 3. क्लिअर आहे? काही अडचण? ओके. हे पहिलं लिहा, हे पहिलं असंच उत्तर लिहायचं. हेच एक्झाम्पल नंबर. व्हॉट इज द क्वेश्चन? प्रश्न काय आहे? इनवर्स काढायचंय. राईट. सपोज दिस इज अल्फा. तर आपल्याला काढायचे काय? अल्फा इनवर्स. व्हॉट इज अल्फा इनवर्स? काय करतो? इंटरचेंज करायचं. 2, 5, 3, 1, 4, 7, 6. आणि इकडं 1, 2, 3, 4, 5, 6, 7. राईट. आता हे व्यवस्थित दिसत नाही आपल्या स्टँडर्ड नोटेशन मध्ये, म्हणून आपण काय करतो? तर पहिल्या रो मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 लिहायचं. वन ची इमेज काय आहे? 4. टू ची इमेज 1. थ्री ची इमेज 3. फोर ची इमेज 5. 5 ची इमेज 2. 6 ची इमेज 7. 7 ची इमेज 6. दिस इज द इनवर्स ऑफ दिस. क्लिअर आहे? सोल्युशन लिहिताना लेट अल्फा इक्वल टू लिहायचं, आणि मग इनवर्स. व्यवस्थित परीक्षेत मार्क्स पण आपल्याला पडले पाहिजे, ही काळजी घ्यायची. परीक्षा काही ऑब्जेक्टिव्ह नाही आपली. सोल्युशन 4-5 प्रश्न राहत होते सगळे. बाकी मग लॉकडाऊन मध्ये तेवढं ऑब्जेक्टिव्ह. तो लेट अल्फा इक्वल टू लिहायचं पहिल्या लाईनला, नंतर देअरफॉर अल्फा इनवर्स. अगोदर जसं आहे तसं इंटरचेंज करायचे, आणि नंतर स्टँडर्ड पद्धत. थांब थांब, चुकलं काहीतरी. वन मॅप्स टू टू मॅप्स टू
टू टू मॅप्स टू पहिला रो बघायचा पहिला. हे अगोदर जसंच्या तसे इंटरचेंज केले. नंतर ह्या पहिल्या रोलात आपण 1 2 3 4 5 6 7 स्टँडर्ड लिहिलं पहिल्याच रोला. आणि नंतर बघायचं इथं बघ वरती बघ 2 2 1 राईट. 3 3 3 हा 4 लिही ना लिही. 4 5 5 2 6 7 7 6 राईट. गुड. सेकंड वन. सेकंड त्याच्यात बी. सो सोल्युशन लेट अल्फा इक्वल टू तुम्ही लिहायचं तसा. देअरफॉर अल्फा इनवर्स इक्वल टू 1 3 7 याचा इनवर्स काय असतो सायकलचा इनवर्स 7 3 1 राईट. व्यवस्थित लिहा सोल्युशन पण लेट लिहायचं लेट अल्फा इक्वल टू देअरफॉर अल्फा इनवर्स इक्वल टू 1 3 7 इनवर्स डायरेक्ट काढायचं नाही. 1 3 7 इनवर्स हे बघ 1 3 7 इनवर्स अल्फाची किंमत आणि त्याचा इनवर्स. आता उत्तर यस. नेक्स्ट असंच लिहायचं परीक्षेतच असं लिहायचं. हा नेक्स्ट सी. लेट अल्फा इक्वल टू लिहा. लेट अल्फा इक्वल टू 2 4 5 9 पहिली सायकल. दुसरी सायकल 1 7 3 आणि तिसरी सायकल 8 6. देअरफॉर अल्फा इनवर्स इक्वल टू अल्फाची किंमत इकडे लक्ष द्या इकडे व्यवस्थित लिहावं. अल्फा इनवर्स इक्वल टू अल्फाची किंमत टाकायची अगोदरच्या तशी आणि त्याचा इनवर्स घ्यायचा. ती लिहत नाही कुठं लिहिलीस तेच सांगतो. हे बघ हे हा ब्रॅकेट त्याच्यामध्ये व्हॅल्यू आणि नंतर इनवर्स. आता इक्वल टू सॉक्स शूज प्रॉपर्टी वापरायची. त्याच्यानुसार काय होतं शेवटचं जे आहे 8 6 याचा इनवर्स नंतर 1 7 3 याचा इनवर्स आणि 2 4 5 9 याचा इनवर्स. तर याचं उत्तर काय येतं 8 6 चा इनवर्स काय 6 8 किंवा तो स्वतःच 2 सायकल असल्यावर तो स्वतःच असतो. 1 7 3 चा इनवर्स 3 7 1 आणि लास्टचा 9 5 4 2. दिस इज द आन्सर. व्यवस्थित लिहायचं असं परीक्षेत. बाकीचे तुम्ही घरी करा. नेक्स्ट 3 नंबरचा क्वेश्चन काय व्हॉट इज थर्ड. सो एक्सप्रेस द परम्युटेशन ऍज अ प्रोडक्ट ऑफ डिसजॉइंट सायकलच्या गुणाकारात त्याला लिहायचं. कसं लिहिणार हे बघा सायकल काय आहेत 1 3 4 7 2 9 8 6 9 3 4 1 6 आहे. तर मी 1 फिक्स ठेवतोय अगोदर. लक्ष द्या इकडे बोर्डकडे. बोर्डकडे लक्ष द्या. 1 फिक्स केला. 1 मॅप टू 6 6 मॅप टू 6 6 मॅप टू 9 9 मॅप टू 8 8 मॅप टू 8. सो 1 मॅप टू 8. आता परत 8 मॅप्स टू 8 8 मॅप्स टू 8 8 मॅप्स टू 8 8 मॅप्स टू 2 2 मॅप्स टू
2. 8 maps to 2. 2 maps to 2. 2. 2. 9. 9 maps to 9. So 1, 8, 2, 9. Then next 9. 9 maps to 9. 9. 6. 6 maps to 6. 6. So 9 maps to 6. 6 maps to 4. 4. 4. 4. 7. 7 maps to 7. 7. 7. 7. 1. 1 means so this completes the cycle. राईट. आता राहिलं काय अजून 1 2 3 राहिलं. 3 maps to 3. 3. 3. 3. 4. 4 maps to 1. 1 maps to 1. 1 maps to 1 maps to 1 maps to so 3. 3 3 means close. तर राहिलं काय आता 5 राहिलं का. So 5. 5 maps to 5. 5. कोणतं एक्झाम्पल आहे. नाही म्हणजे आयडेंटिटी. नाही म्हणजे बाकी आले का सगळे. हम्म. नाही म्हणजे आयडेंटिटी. सो व्हॉट इज द प्रोडक्ट. हा काय अडचण. व्हॉट इज द प्रोडक्ट. 1 8 2 9 6 7 3 4 and 5. What is the question? So these are the disjoint cycles. अजून काय पुढे इव्हन आहे की ऑड चेक करायचंय. तर 5 नाही येत तरी चालेल आपल्याला. इक्वल टू इव्हन ऑड कसं चेक करणार. 2 सायकल मध्ये लिहायचं. लिहा 2 सायकल काय येतात. 1 8 8 2 2 9 9 6 आणि 6 7 आणि राहिलेलं 3 4. किती झाल्या 2 सायकल्स. 1 2 3 4 5 6. सो इवन. So this is a even permutation. समजतंय. सोल्युशन कसं लिहायचं. लेट अल्फा इक्वल टू गुणाकार करायचा. So alpha is a product of disjoint cycles. किती disjoint cycle झालं. आता किती प्रोडक्ट ऑफ 6 2 सायकल्स. देअरफॉर इट इज इवन. असं व्यवस्थित लिहा. ठीक आहे. नेक्स्ट हे पण तसंच आहे. डिसजॉईंट सायकलच्या प्रोडक्ट मध्ये लिहायचं. काय अडचण येईल का याच्यात. तर हे ट्राय करा. तर अशा प्रकारे आपला परम्युटेशन ग्रुप्स चॅप्टर इथं संपला.